विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखात बदल करण्यात आलेला आहे। 20-21 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली। आता 3 आणि 4 मे रोजी परीक्षा होणार आहे। क्रिकेटमध्ये आता पदवीचं शिक्षण घेता येणार आहे। MCA कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने MCA हे अभ्यासक्रम सुरू करणार आहे। हाजी अली ते मरीन ड्राइव्ह मार्गिका खुली झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळालाय। कोस्टल रोडच्या हाजी अली जंक्शनच्या 8 पैकी 7 अंतर्बदल मार्गिका आतापर्यंत सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका झाली आहे। मुंबई सागरी किनारा मार्गावर अनेक ठिकाणी अंतर्बदल मार्गिका देण्यात आल्या। भाडेवाढीनंतर एसटीच्या उत्पन्नामध्ये 13% वाढ झाली आहे। पहिल्याच पंधरवड्यामध्ये 51 कोटींचं उत्पन्न एसटीला मिळालंय। 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत 388 कोटी 19 लाख इतकं उत्पन्न मिळालंय। येत्या 31 मार्चला म्हणजेच रमजान ईदला सर्व सरकारी बँका सुरू राहणार आहेत। बँकांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे। रमजान ईदला सर्व बँकांना सुट्टी असते, पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी RBIनं हा निर्णय घेतलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला RBIनं दणका दिलाय। बँकेच्या व्यवहारावर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादण्यात आले। नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर बंदी घालण्यात आली आहे। बँकेची स्थिती सुधारेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय। RBI कडून SBIचे माजी CGM श्रीकांत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रशासकाच्या मदतीसाठी 2 सदस्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे। रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचं पाऊल उचललंय। त्यामुळे वांद्रे टर्मिनल्सवर अतिरिक्त 3 पीट लाईन्सच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे। हे काम वर्षाअखेर पूर्ण केलं जाणार आहे। मध्य रेल्वेनं अंडरस्लग या AC लोकल वापरामध्ये आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या नोव्हेंबरमध्येच ही लोकल रेल्वेच्या ताफ्यामध्ये दाखल झाली होती। अद्याप AC लोकलची चाचणी बाकी असल्याने ती अद्याप वापरामध्ये आली नव्हती। मात्र आता लवकरच ही नवी AC लोकल वापरात येणार आहे। या लोकलची मोटर डब्याच्या बाहेर बसवलेली आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे। पश्चिम रेल्वेवर येत्या रविवारी विरार वैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान PSC स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येतो। याचा दोन्ही मार्गिकांवरील वाहतुकीवर परिणाम होणार आहे। या ब्लॉकमुळे 8 लोकल आणि पॅसेंजर गाड्या पूर्णपणे रद्द केल्या जाणार आहेत। पश्चिम रेल्वेवरील हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाला वेग आलाय। विस्तारीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे। पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवली दरम्यान विस्तार केला जाणार आहे। मुंबईमध्ये रेल्वे फाटकामुळे लोकलच्या वेळापत्रकाला फटका बसतोय। चालू आर्थिक वर्षामध्ये जानेवारी 2025 पर्यंत मध्य रेल्वेवर रेल्वे फाटकामुळे जवळपास 2,500 लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय। जादा वेळ खुलं राहिलेल्या रेल्वे फाटकाचा त्रास प्रवाशांना होतोय। मध्य रेल्वेनं पुन्हा फुकट्या प्रवाशांची नाकाबंदी सुरू केली आहे। 13 फेब्रुवारीला दादर स्थानकावर 1267 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे, ज्याद्वारे तब्बल 2,12,000चा दंड वसूल करण्यात आला। कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना होणाऱ्या हरित विकासाची मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण 70 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे। त्यासाठी महापालिकेने इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत। मात्र त्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यानं पालिकेने त्याला 7 मार्च पर्यंत मुदत वाढ दिली आहे। मुंबईतील धोबीघाटमधील प्रदूषणकारी धुराडी बंद होणार आहे। धुराड्यांपासून निघणाऱ्या घात वायूंमुळे वाढणारं प्रदूषण आणि धुरामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होत असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे या ठिकाणी धुराड्याऐवजी PNG गॅसचा वापर करण्यात येणार आहे। यशस्वी जयस्वाल पुन्हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियातून पत्ता कट झाल्यानंतर जयस्वाल रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईतून खेळताना दिसेल। 17 ते 21 फेब्रुवारी नागपूरमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यामध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात जयस्वाल खेळणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईतील उड्डाणपूल मुंबई मनपाकडे देखभालीसाठी दिले आहेत। मात्र त्यावरील जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा अद्यापही मुंबई मनपाला मिळालेला नाहीये। त्यासाठी पालिकेने केलेल्या पाठपुराव्याला अद्यापही यश आलेलं नाही।
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या संस्थांची कोट्यावधींची बिलं थकली आहेत, त्यामुळे या संस्थांनी सेवा बंद केली आहे। याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा या संस्थांनी दिलाय, त्यामुळे पालिकेच्या अनेक दवाखान्यांमध्ये स्वच्छता, देखभाल आणि अन्य सेवांवर परिणाम होतोय। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय टाळण्याचे आदेश मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत। रुग्णांचा वेळ आणि गैरसोय टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळावेत यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्विकास प्रकल्पाचं जोरदार काम सुरू आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 550 कुटुंबांना गृहप्रवेश करिता यावा यासाठी म्हाडा कामाला लागली आहे। सध्या पूर्ण विकास केलेल्या 2 विंगचं काम पूर्ण झालंय। एकूण 33 इमारती बांधल्या जाणार आहेत, त्यातील 8 इमारतींचं काम 40 मजल्यांपर्यंत पूर्ण झालंय। मुंबईतील गुगल कार्यालयाची जागा बदलण्यात येणार आहे। बीकेसी मध्ये असणारं गुगलचं कार्यालय त्याच ठिकाणी असणार आहे। महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा बीकेसीवर भर दिल्यानंतर गुगलने कार्यालयाची जागा न बदलण्याचा निर्णय घेतलाय। बीकेसी वरळी मेट्रो कॉरिडॉर काही दिवसातच सुरू होणार असताना गुगलने हा निर्णय घेतलेला आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांना भेट दिलेली आहे। यावेळेला विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तकं सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास आलंय। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिलाय। मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये रुग्णांचे हाल होत आहेत। या रुग्णालयामध्ये एका खाटेवर 2 रुग्ण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 4 मधील हा प्रकार आहे। या प्रकरणी आमदार अजय चौधरींनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला। मुरबाडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं चिमुकलीवर हल्ला केलाय। कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 6 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे। घरात खेळत असताना कुत्र्याने अचानक हल्ला केला। या मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई महापालिकेनं मिशन रेबीज या संस्थेच्या सहकार्यानं भटक्या श्वानांचं लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। मोहिमेमध्ये आतापर्यंत 25,000पेक्षा अधिक श्वानांचं लसीकरण झालंय। यामध्ये रेबीज लसीकरण तसंच प्रतिबंधासाठी LED स्क्रीन आधारित वाहनांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे। नवी मुंबईतील उरणच्या चिर्ले दिघोडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले। खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। पनवेलमध्ये 50,000च्या 2 बैलांची चोरी झाली आहे। या प्रकरणी एका अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही चित्रित झालाय। यात बैलाच्या जवळ एक अनोळखी व्यक्ती वावरताना दिसला। पनवेलमध्ये नराधम बापानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे। हे प्रकरण दडपण्यासाठी बापाने मुलीला 100 रुपये देऊन प्रकार कुठेही सांगू नको असं म्हटलं होतं। कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत 19 लाखांचा बनावट विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आलाय। पडघा आणि कर्जतमधील गोडाऊनवर छापा टाकत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोव्याहून स्वस्त दारू आणून रिकाम्या बाटल्यांमध्ये दारू भरून नवीन स्टिकर लावले जात होते। उल्हासनगरमध्ये 12 लाखांचं MD ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलनं ही कारवाई केली आहे। ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। कॅम्प 2 परिसरातील साईबाबा मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली आहे। पेटीएम मनीनं सेबीकडे 45 लाखांचा दंड जमा केलाय। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीनं पेटीएम मनीला हा दंड ठोठावलेला आहे। याबाबत पेटीएम मनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तडजोड करण्याची तयारी दाखवली होती। मुंबईमध्ये निवृत्त बँक कर्मचारी जोडप्याची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। बँक मॅनेजर असल्याचं सांगत दाम्पत्याला 6,74,000चा गंडा घालण्यात आलाय। महिलेकडून चुकीच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले गेल्यानंतर महिलेनं संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि ज्या खात्यावर पैसे पाठवले गेले त्या खातेधारकालाही संपर्क साधला। समोरील व्यक्तीने आपण बँक मॅनेजर असून पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं आणि महिलेकडून बँक खात्याची सर्व माहिती काढून घेतली आणि महिलेच्या खात्यावरील 6,74,000 काढून घेतले। येस बँक घोटाळा प्रकरणी DHFLचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवानला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। धीरज आणि कपिल वाधवानला 4 वर्ष 9 महिन्यांनी प्रत्येकी 1 लाखांचा जामीन मंजूर झालाय। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीने मे 2020 मध्ये अटक केली होती। मुंबईमध्ये 140 कोटींची जीएसटी चोरी झाल्याचं उघडकीला आलंय।
बनावट जीएसटी देयकांच्या आधारे ही चोरी झालेली होती। या प्रकरणी मीरा रोड इथून कपाडिया मोहम्मद सुलतान या आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी सुरुवातीला 26.92 कोटी रुपयांची चोरी समोर आली होती। त्यासंबंधी अधिक तपास केला असता मुख्य आरोपी सुलतान हा 18 बनावट कंपन्यांच्या नावे देयक तयार करून जीएसटीचा परतावा घेत असल्याचं दिसून आलं। मुंबईमध्ये 10 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। घाटकोपर साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। मुंबईमध्ये सापडलेले हे ड्रग्ज उत्तर प्रदेशातून आणल्याची माहिती तपासात उघड झाली आहे। घाटकोपर होर्डिंग कोसळल्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे। या समितीला अहवाल देण्याकरिता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। गेल्या वर्षी 3 मे रोजी झालेल्या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला होता। दुर्घटनेबाबत अहवाल देण्यासाठी चौकशी समितीनेच अहवाल मागवला होता। ठाण्यात अवैध बांधकामाविरोधात पालिकेनं कारवाई सुरू केली आहे। मात्र तरीही अनेक भागात अवैध बांधकामं सुरू आहेत। ठाणे मनपाकडे गेल्या वर्षभरात 400 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्यातील 280 अवैध बांधकामांवर मनपाने कारवाई केली आहे। तर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी 68 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।